परभणीत काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये संविधानाच्या प्रतिकृतीचं अवमान करण्याचा प्रकार घडला आणि कालपासून त्याचे पडसाद खरं तर परभणीत उमटत आहेत। परभणी जिल्हा कडेकोट आज बंद आहे। रस्त्यावरती भीम अनुयायी उतरलेले आहेत। खरं तर परभणी बंदची आज हाक देण्यात आली आहे। विजय वाकोडे आपल्यासोबत आहे, आपण त्याच्याशी बातचीत करूया। बाबा, आज परभणी जिल्हा कडेकोट बंद आहे, जनतेला काय आव्हान? काल जो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाच्या उद्देशिकेची जी तोडफोड करण्यात आली, ही घटना अत्यंत निंदनीय आहे आणि यामुळे परभणी शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आज कडेकोट बंद आहे। आमची मागणी आहे की जो कोणी आरोपी आहे त्याला भीमसैनिकांनी पकडून पोलिसच्या हवाली केलेला आहे, परंतु त्या आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी। याच्या पाठीमागे डोकं कोणाचं आहे आणि हात कोणाचा आहे, जेणेकरून एवढा मोठा प्रसंग त्यांनी काल घडून आणलेला आहे। आज आंबेडकरी जनता व सर्व संविधानप्रेमी लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याचं आवाहन केलेलं आहे। हिंसात्मक कृतीला आपण थारा देऊ नये। आम्ही संविधानिक मार्गाने चालणारे लोक आहोत आणि सर्व जनतेने शांततेने आपला निषेध नोंदवावा असं आवाहन आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे। परंतु लवकरात लवकर या आरोपीच्या पाठीशी कोण आहे हे ताबडतोब शासनाने हे करावं, उच्चस्तरीय त्याची चौकशी करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। काही प्रशासनाकडून काही बोलणं झालंय का? प्रशासनाने काही तुम्हाला सूचना केलेल्या आहे का, किंवा प्रशासनाकडून कोणाचं बोलणं झालंय का तुमच्यासोबत? प्रशासनाकडून कोणाचं बोलणं झालंय का? प्रशासनाने काही आश्वासन दिलंय का? प्रशासनामधून जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिलेलं आहे। कलेक्टर साहेब त्या पुतळ्याजवळ स्वतः येऊन त्यांनी सांगितलं या प्रकरणाचा छडा आम्ही लावल्याशिवाय राहणार नाही। परंतु आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं की हा आरोपी नेमका संविधानाची उद्देशिकाच कसा काय फोडतो, हा पागल नसून यामागं कुठली तरी मोठी शक्ती काम करत आहे। आणि एका हिंदुत्ववादी संघटनेचा काल दुपारी मोर्चा होता आणि सायंकाळी ही घटना घडलेली आहे। यामुळे यामागं फार मोठं षडयंत्र असं दिसतंय। याची पूर्ण सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी ही आमची मागणी आहे। का आज दिवसभर बंद खरं तर पाळण्यात येतोय, कडेकोट परभणी बंद आहे। आता पुढची आंदोलनाची दिशा कशी असणार आहे? काही प्रशासनाला निवेदन वगैरे देणार आहात का तुम्ही? आम्ही दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देणार आहोत आणि या निवेदनावर त्वरित कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल। तर दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी बंद पाळल्यानंतर निवेदन देण्यात येणार आहे। खरं तर याच्या पाठीमागं कोण आहे, नेमकं कुठली शक्ती या एकूणच त्या माथेफिरूच्या मागं होती याचा शोध घेऊन त्याचा नार्को टेस्ट करण्याची मागणी या ठिकाणी आंदोलन करतायत। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।